मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एका वाक्यामुळे संपूर्ण बदल होऊ शकतो का? अक्कलकोटमध्ये घडलेली ही सत्य प्रेरणादायी कथा एका निराश शेतकऱ्याच्या जीवनाला नवी दिशा देऊन गेली. स्वामी समर्थांनी त्याला असे सांगितले होते की त्याचे नशीबच बदलून गेले. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अक्कलकोट प्रेरणादायी कथा, स्वामींनी दिला धीर आणि बदलले आयुष्य. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की मेहनत करूनही यश मिळत नाही. मनात प्रश्न येतो की आता पुढे काय. आज मी तुम्हाला एका अशा शेतकऱ्याची कथा सांगणार आहे जो पूर्णपणे खचला होता, पण स्वामी समर्थांवरील श्रद्धेने त्याच्या आयुष्यात असा बदल घडला की गावातील लोकही आश्चर्यचकित झाले. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अक्कलकोट जवळील एका गावात गणू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो अत्यंत कष्टाळू होता. पहाटेपासूनच संध्याकाळपर्यंत तो शेतात राबत असे. पण सलग 2 वर्ष पिकांचे नुकसान झाले. एक वर्ष अतिवृष्टी झाली, तर दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला. घरातील आर्थिक परिस्थिती खूपच खराब झाली. कर्ज वाढू लागले. गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. पण एक दिवस तो खूप निराश होऊन अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर तो मंदिराच्या आवारातच शांत बसला. त्याच्या मनात एकच विचार आला, आता माझे काय होणार. त्या दिवशी त्याने मनोभावे एक प्रार्थना केली. गावी परतल्यानंतर त्याने निराश न होता पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्याने नवीन पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. पाण्याची योग्य बचत, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत यावर भर दिला. आणि काही महिन्यानंतरच त्याच्या शेतात उत्तम पीक आले. बाजारभावही चांगला मिळाला. हळूहळू त्याने कर्ज फेडले आणि घरातील परिस्थिती सुधारली. जे लोक पूर्वी त्याची थट्टा करत होते, तेच लोक आता त्याच्या मेहनतीचे कौतुक करू लागले. गणू नेहमी म्हणायचा, स्वामींनी मला पैसा दिला नाही, पण संकटात हार न मानण्याची शक्ती दिली. तीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग येतात. ती परिस्थिती स्वीकारा. कठीण प्रसंग आला की अनेक लोक माझ्याच बाबतीत का घडते असा विचार करतात, पण वास्तव स्वीकारल्याने उपाय शोधण्याची सुरुवात होते. समस्या नाकारण्यापेक्षा ती स्वीकारा आणि पुढे काय करता येईल याचा विचार करा. मित्रांनो, सकारात्मक विचार म्हणजे फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करणे नाही, तर सकारात्मक विचार म्हणजे कोणतीही परिस्थिती आली तरी आशा, धैर्य आणि आत्मविश्वास न गमावणे होय. जीवनात अडचणी येणारच, पण त्या अडचणींकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो यावर आपले यश आणि आनंद अवलंबून असतो. दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी काही मिनिटे प्रार्थना, नामस्मरण, प्रेरणादायी विचार वाचा. स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला असेल. मी प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करेल. अशा सकारात्मक वाक्यांचा मनावर चांगला परिणाम होतो. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. अनेक वेळा आपण स्वतःच स्वतःला कमी लेखतो. तर मित्रांनो, जीवनात यशस्वी होणारे लोक आणि अर्ध्यावर हार मानणारे लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची विचारसरणी आहे. काही लोक अपयश आले की थांबतात, तर काही लोक म्हणतात, मी प्रयत्न करीन आणि शिकत राहील. पण एक साधे वाक्य मला वाटते, पण यामध्ये यशाचे मोठे रहस्य दडलेले आहे. अपयश म्हणजे शेवट नाही. जेव्हा एखादे काम आपल्या मनाप्रमाणे होत नाही, तेव्हा आपण निराश होतो.
पण प्रत्येक वेळी अपयश आपल्याला काहीतरी नवीन शिकून जाते. उदाहरणार्थ एखादा शेतकरी पेरणी करतो, कधी पाऊस कमी पडतो, कधी जास्त होतो. जर तो पहिल्याच अपयशानंतर शेती सोडून देईल, तर त्याला कधीच चांगले पीक मिळणार नाही. पण तो प्रत्येक वर्षी नवीन अनुभवातून शिकतो आणि पुन्हा प्रयत्न करतो. शिकणे कधीच थांबवू नका. जीवन ही एक शाळा आहे. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवत असतो. चुका आपल्याला सावध राहायला शिकवतात. अडचणी आपल्याला मजबूत बनवतात. अपयश आपल्याला अधिक चांगली तयारी करायला शिकवते. यश आपल्याला आत्मविश्वास देते आणि म्हणूनच प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जिंकणारे लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्टी वेगळ्या चिकाटीने करतात. म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी अपयशाला घाबरणार नाही. मी प्रयत्न करीन, शिकत राहीन आणि माझे ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही. अनेक वेळा आपण 1-2 प्रयत्न करून हार मानतो, पण यश बहुतेक वेळा सातत्यपूर्ण प्रयत्नानंतरच मिळते. एक झाड लावल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. त्यासाठी पाणी, काळजी आणि वेळ लागतो. त्याचप्रमाणे कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण होण्यासाठी संयम आणि सातत्य अवश्य असते. म्हणून स्वामी समर्थांचा महत्वाचा संदेश, स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी धैर्य आणि श्रद्धा आणि कर्म यांचा मार्ग दाखवला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आपल्याला सांगतो की भीती न बाळगता प्रयत्न करत राहा, श्रद्धा ठेव, पण त्याचबरोबर कृतीही करा. तर मित्रांनो, अशा यश एका दिवसात मिळत नाही, पण दररोज केलेले छोटे छोटे प्रयत्न एक दिवस मोठे यश घडवतात. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि शिकत राहा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली प्रतिक्रिया नक्की द्या. श्री स्वामी समर्थ. हार मानू नका, कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि तुमचे प्रयत्न एक दिवस नक्कीच यश मिळवून देतील. श्री स्वामी समर्थ. हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.